नमस्कार शेतकरी बंधूंनो. सध्या महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस चालू आहे. मागच्या बऱ्याच दिवसापासून पाऊस चालू आहे आणि बहुतांश शेतकरी त्यातल्या त्यात कापूस उत्पादक शेतकरी जे आहेत ते कापसाच्या तण नियंत्रणाच्या कामामध्ये व्यस्त आहे. आपल्याला जे शेतकरी सहायता क्रमांकावर कॉल येतात त्याच्यावर सुद्धा कापसाच्या तणनाशकाबद्दल अनेक फोन सध्या चालू आहेत. तर मंडळी, तणनाशकाबद्दल बरेच संभ्रम शेतकऱ्याच्या मनात असतात. त्यातल्या त्यात कापूस पिकाबद्दल विदर्भाची जर गोष्ट पाहिली तर बहुतांश शेतकऱ्यांचे कापसाची वाढ नाही झाली सततच्या पावसामुळे आणि तिथं तण खूप जोर करतंय. आता कापसाचं वय साधारणतः कुठे 40 दिवस, कुठे 50 दिवस, कुठे 60 दिवस झालेलं आहे. काही ठिकाणी वाढ बरी आहे, मात्र बहुतांश ठिकाणी वाढ कमीच आहे. आणि तण नियंत्रणासाठी जिथं मजूर मिळत आहे तिथे शेतकरी मजुरानं निंदन करतायत. काही ठिकाणी ग्लायफोसेट या अनिवडक तणनाशकाचा वापर करतायत. काही ठिकाणी तुमचं UPLचं स्वीप पॉवर हे तणनाशक, अनिवडक तणनाशक वापरतायत. आता तण नियंत्रणासाठी कापसामध्ये काय काय पर्याय आहेत. तर पहिला पर्याय आहे आपल्याला की जर शक्य झालं, निंदनाला मजूर मिळालं तर आपण निंदन केलेलं सर्वोत्तम राहील. दुसरा पर्याय आहे निवडक तणनाशक कापसातले जे आहेत, ज्याच्यामध्ये आपलं पायरीथायबॅक सोडियम म्हणजे आपलं बूस्टरचं हेक नावाचं तणनाशक आहे किंवा गोदरेजचं हेटवीड नावाचं तणनाशक आहे. हे गोल किंवा रुंद पानाच्या तणांचं नियंत्रण करतात. उगवून आलेल्या साधारणतः 3-4 इंचापर्यंत असलेलं तण किंवा जे तण उगवलं नाही, जे बी पुढच्या 25-30 दिवसात उगवू शकतं, अशा बियाला सुद्धा ते नियंत्रित करतात आणि उगवून आलेलं 3-4 इंचापर्यंतच्या तणाला सुद्धा नियंत्रित करतात. मोठं तण मात्र असलं तर त्यानं नियंत्रित होत नाही. गवतवर्गीय तण यानं पूर्ण प्रकारचे गवतवर्गीय तण नियंत्रित होत नाही, पण गोल आणि रुंद पानाचे सगळे तण यानं नियंत्रित होतात. जर गवतवर्गीय तण हराळ जास्त असेल तर याच्यासोबत आपण हेक सोबत. शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आपण हेक हे तणनाशक उगवणपूर्व वापरलं आहे, नंतर वापरता येईल का, किंवा कापूस लहान असताना वापरला आहे, कापूस मोठा झाल्यानंतर वापरता येईल का. तर हे तणनाशक निवडक तणनाशक असल्यामुळं कापसाची अवस्था कुठली असली तरी कापसाला त्याचा शॉक लागत नाही, इजा होत नाही. त्यामुळं आणि कापसावर पडलं तरी कापूस खराब होत नाही. त्यामुळं हे तणनाशक तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये वापरू शकता. रुंद आणि गोल पानाच्या तणाच्या नियंत्रणासाठी गवतवर्गीय जास्त तण असतील तर याच्यासोबत टर्गा सुपर सुद्धा किंवा व्हीप सुपर वगैरे वापरू शकता. आता तिसरा पर्याय हा आहे अनिवडक तणनाशकांचा. अनिवडक तणनाशकामध्ये 2 प्रकारचे तणनाशक असतात. एक स्पर्शजन्य तणनाशक, ज्याच्यामध्ये तुमचं ग्रामोक्झोन, पॅराकॉट डायक्लोराइड किंवा आपलं ओंडो नावानं बूस्टरचं ओंडो किंवा ग्रामोक्झोन, हे कवळ्या तणाचं जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण करतात. कवळं तण म्हणजे ज्याची काडी निब्बर झाली नाही असं तण 48 तासात हे याला नियंत्रित करते. मात्र काडी निब्बर झाली असेल आणि मोठं तण झालं असेल तर त्या तणाला पॅराकॉट डायक्लोराइड म्हणजे ओंडो हे व्यवस्थित नियंत्रित करत नाही. त्याचे पानं जळून जातात, मात्र मुळं जिवंत राहिल्यामुळं काही कालांतरानं, 15 दिवसानं, महिन्याभरानं त्या तणाला पुन्हा हिरवी पालवी येऊ शकते. जर लहान तण असेल तर ओंडो फवारून तुम्ही त्याला नियंत्रित करू शकता. आणि तण मात्र मोठं झालं असेल तर मग आपल्याला पुन्हा 2 पर्याय आहे. त्याच्यामध्ये आंतरप्रवाही तणनाशक म्हणजे ग्लायफोसेट मग 71% जर असेल तर आपलं ग्रेटा 71 किंवा मेरा 71 वगैरे हे घेऊ शकतो आपण. आणि जर 41% वाला असेल तर ग्रेटा किंवा राऊंडअप किंवा ग्लायसेल वगैरे हे तणनाशकं. मात्र पुन्हा मी एकदा सांगू इच्छितो की अनिवडक तणनाशकं ज्याच्यामध्ये पॅराकॉट डायक्लोराइड असेल किंवा ग्लायफोसेट असेल, हे पिकावर पडणार नाही याची संपूर्ण काळजी आपल्याला घ्यावी लागेल. दुसरी गोष्ट, त्याला हूड लावून फक्त तणावर फवारावं लागेल. तिसरी गोष्ट, शेतात तुम्हाला
स्वतः उभं राहूनच या तणनाशकाची फवारणी आपल्या पिकावर पडणार नाही अशी काळजी घ्यावी लागेल. आणि कितीही काळजी घेतली तर थोडंफार तणनाशक ते जर उडालं तर तिथे झाडाला शॉक लागतो. पण जिथे काही इलाजच नाही, पर्यायच नाही, अशा ठिकाणी जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवर हे तणनाशक ग्लायफोसेट किंवा पॅराक्वाट डायक्लोराइड वापरू शकता. नसता मग आपण हे सुद्धा तणनाशक निवडक तणनाशक आहे, त्यांना कापसाला इजा होत नाही, ते आपण वापरू शकतो. तर मंडळी, ह्या दोन्ही तिन्ही गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. पावसाचं वातावरण असेल तर तणनाशकात सोबत चांगल्या गुणवत्तेचं नॉन आयोनिक स्टिकर, जसं आपलं बेस स्टिकर आहे ते 5 मिली जर घेतलं तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. आणि जर मजूर मिळत असेल, थोडासा खर्च जास्त जरी लागला तर मजुराकडून निंदून घेतलं तर जमिनीमध्ये थोडीशी वापसा स्थिती यायलासुद्धा मदत होते. आणि निंदामुळं थोडासा खर्च जास्त लागला तरी तणनाशकाच्या वापरापेक्षा निश्चितच त्याचा आपल्याला उपयोग चांगला होईल. तर मला असं वाटलं की आज जेव्हा खूप प्रश्न तणनाशकाबद्दल, कापसाच्या तणनाशकाबद्दल आले, त्यामुळं हा मुद्दाम मी तुमच्या माहितीसाठी, सखोल माहितीसाठी हा व्हिडिओ दिला आहे. तणनाशकांचे प्रमाण जे आहेत, हेक तणनाशक हे 300 मिली प्रति एकर, म्हणजे एका पंपाला साधारणतः 30 मिली असं आपण वापरू शकतो. याच्यासोबत टर्गा सुपर वापरायचं असेल तर 400 मिली प्रति एकर, म्हणजे 40 मिली प्रतिपंप असं आपण वापरू शकतो. तर मंडळी, कोणतंही तणनाशक किंवा कुठल्याही पिकामध्ये वापरताना आपण पूर्ण माहिती घेऊन त्याच्यानंतरच आपण वापर केला पाहिजे. धन्यवाद.